डिअर स्टुडंट. बघा, टुडेज लेक्चर आपण बघणार आहोत पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड इज सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ द लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड. जी पॅराथायरॉइड ग्लँड आहे तर तिचं एक्झॅक्टली लोकेशन काय आहे तर ती पोस्टेरियर सरफेसनी प्रेझेंट असते. ऑफ द लोब्स जे असतात थायरॉइड ग्लँडच्या त्याच्या पोस्टेरियर सरफेसनी पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट असते. Parathyroids are four in number and named as a superior and inferior parathyroid gland. बघा, जी पण पॅराथायरॉइड्स असतात तर तिला किती 4 नंबर्स प्रेझेंट आहे आणि तिचे नेम काय आहे सुपेरियर अँड इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स. द सेल्स ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड्स आर अरेंज इन अ कॉम्पॅक्ट मास. जी पॅराथायरॉइड ग्लँड आहे दॅट कॅन बी अरेंज इन अ कॉम्पॅक्ट मास. The parathyroid secretes a peptide hormone called parathermone hormone, that is a PTH. जी पण पॅराथायरॉइड ग्लँड आहे तर ती जो हार्मोन सिक्रेट करते तर त्या हार्मोनला काय बोललेलं आहे PTH हार्मोन, दॅट इज कॉल्ड ॲज ए पॅराथर्मोन हार्मोन. आणि पॅराथायरॉइड जी पण ग्लँड आहे तर ती पेप्टाईड हार्मोन सिक्रेट करते त्यामुळे त्याला काय बोललं जातं PTH. जी पॅराथायरॉइड ग्लँड आहे दॅट इज अ सिक्रेटेड इन अ पेप्टाईड हार्मोन्स इज कॉल्ड ॲज अ PTH हार्मोन. Parathyroid gland is situated on the posterior surface of the lobes of thyroid glands, and parathyroids are 4 in number and named as a superior and inferior parathyroid glands, and the cell of parathyroid glands are arranged in a compact mass. आणि इथं बघा पॅराथायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर पॅराथायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चरमध्ये बघा सुपेरियर पॅराथायरॉइड ग्लँड, इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड जे आहे तर त्याचं लोकेशन दाखवलेलं आहे. बघा, इंटेरियर व्ह्यू आणि पोस्टेरियर व्ह्यूनी दोन्ही साईडनी पॅराथायरॉइड ग्लँड कशी दिसती तर ते ह्या डायग्राममध्ये शो केलेलं आहे. फर्स्ट त्याच्यामध्ये बघा हायलॉइड बोन्स, देन इपिजिलोटस, लॅरिंग्स, थायरॉइड ग्लँड, ट्रकिया हे सगळे तिथं बघायला भेटतात. सुपेरियर पॅराथायरॉइड ग्लँड अँड इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स हे दोन जे आहे तर त्या त्यांच्यावाले नेम्स जे पॅराथायरॉइडचे 4 नेम्समध्ये नंबर आहेत तर त्यामध्ये सुपेरियर अँड इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स हे त्यांचे नेम्स आहे. तर दॅट इज अ स्ट्रक्चर फॉर पॅराथायरॉइड ग्लँड्स. बघा, नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघणार आहे फिजिओलॉजिकल आस्पेक्ट ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. फिजिओलॉजिकल आस्पेक्ट ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड्समध्ये द पॅराथायरॉइड ग्लँड्स जे आहे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पॅराथायरॉइड ग्लँड जे आहे तर ती कोणता हार्मोन सिक्रेट करते पेप्टाईड हार्मोन सिक्रेट करते आणि त्याला काय बोललं जातं PTH. PTH इज अ पॅराथर्मोन हार्मोन इज कॉल्ड ॲज अ PTH. The parathyroid is a secreted peptide hormone is called as the parathermone or PTH. It is also called Coulib's hormone. त्याला काय बोललं जातं Coulib's hormone. It regulates calcium and phosphate balance between blood and other tissue. हा जो हार्मोन आहे तर तो काय करत असतो रेग्युलेशनचं वर्क करत असतो. एक्झॅक्टली काय रेग्युलेशन करतो कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यूज. रिलीज ऑफ पॅराथर्मोन इन्क्रीज ब्लड कॅल्शियम लेवल. ज्यावेळेस पॅराथर्मोनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं ज्यावेळेस त्याचं सिक्रिशन हार्मोनल सिक्रिशन इन्क्रीज होतं त्यावेळेस तिथे काय होत असतं ब्लडमध्ये कॅल्शियमचं लेवल काय होतं इन्क्रीज होतं. It draws calcium from bones, increases calcium absorption in the digestive tract and reduces loss of calcium in the urine. बघा, कॅल्शियम जे आहे तो काय फॉर्म करतं बोन्स, इन्क्रीज कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन. बोन्समध्ये काय प्रेझेंट असतं कॅल्शियम. दॅट इज द कॅल्शियम इज अ इन्क्रीजेस ॲब्सॉर्प्शन इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट अँड रिड्यूस लॉस ऑफ कॅल्शियम इन द युरिन. युरिनमधला काय करत असतो कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस करण्याचं वर्क करतं. सिक्रिशन ऑफ पॅराथर्मोन इज अ अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ ब्लड कॅल्शियम लेवल. पॅराथर्मोन जो हार्मोन आहे दॅट इज अ फीडबॅक कंट्रोल ऑफ अ ब्लड कॅल्शियम लेवल. बघा, फिजिओलॉजिकल ॲस्पेक्टमध्ये आपण काय बघितले पॅराथायरॉइड ग्लँडचं. फर्स्ट पॉईंट इज अ पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रीट अ पेप्टाईड हार्मोन दॅट इज कॉल्ड ॲज इ पॅराथर्मोन PTH, which is also known as a Coulib's hormone. It regulates calcium and phosphate level in blood and other tissues. It draws calcium from bones, increase calcium absorption in the digestive tract, reduces loss of calcium in the urine. Secretion of PTH is under feedback control of blood calcium level.
Concentration of calcium and phosphate is maintained by PTH and calcitonin. हे काय आहे? फिजिओलॉजिकल ॲस्पेक्ट ऑफ पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. बघा आपण बघणार आहे हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथर्मोन. ज्यावेळेस हायपर सिक्रेशन म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जो PTH हार्मोन आहे तो जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेव्हा सिक्रेट होतो तर त्यावेळेस एक्झॅक्टली बॉडीवरती काय इफेक्ट होतो तर ते आपण बघणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फेट इज मेंटेन बाय पॅराथर्मोन अँड कॅल्सिटोनिन. The two hormone form antigenic pair like insulin and glucagon. इन्सुलिन कोण सिक्रेट करता? पॅनक्रिया. बघा जे पण कॉन्सन्ट्रेशन असतं कॅल्शियम अँड फॉस्फेटचं ते कोण मेंटेन करतं? पॅराथर्मोन हार्मोन अँड कॅल्सिटोनिन. दिस टू हार्मोन्स काय आहे? अँटीजेनिस्टिक पेयर लाईक. अँटीजेनिस्टिक पेयर हे दोन्हींचं लाईक करण्यासारखे इन्सुलिन अँड ग्लुकेगॉन सारखे. मग बघा ज्यावेळेस हायपोसिक्रेशन होतं पॅराथर्मोन हार्मोनचं त्यावेळेस एक्झॅक्टली काय इफेक्ट होतो? हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथर्मोन हार्मोन्स लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द ब्लड. हायपोसिक्रेशन मीन्स लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि हायपर मीन्स हायर कॉन्सन्ट्रेशन. हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथर्मोन हार्मोन लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द ब्लड. हायपो मीन्स ज्यावेळेस हा जो हार्मोन आहे तर तो एक्झॅक्टली हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये मीन्स त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे लोअर जे पण एक्झॅक्टली जे आहे सिक्रिशनचं वर्क ज्यावेळेस लोअर याच्यामध्ये होतं त्यावेळेस तिथे काय इफेक्ट होतो? हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथर्मोन लोअर्स concentration of calcium in the blood. This increase stability of nerves and muscle causing muscle twitch and spasm. This is called as a parathyroidectomy. बघा hyposecretion of parathormone it lower concentration of calcium in the blood. It increase stability of nerves and muscle causing muscle twitch and spasm. आणि त्या कंडिशनला काय बोललं जातं? This condition is called as a parathyroidectomy and that is called as a hypocalcitonin. Hyposecretion means lower concentration in the hormone. Means lower काय होते तिथं? It lower concentration of calcium in the blood. नेक्स्ट आपण बघणार आहे हायपर सिक्रेशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. ज्यावेळेस हायपर सिक्रेशन म्हणजे इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन होतं तर त्यावेळेस एक्झॅक्टली काय इफेक्ट होतो इन आवर बॉडी? तर बघा इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मोर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन्स. दॅट इज अ डिमिनरलायझेशन ऑफ बोन्स रिझल्टिंग इन अ सॉफ्टनिंग बेंडिंग अँड फ्रॅक्शन ऑफ द बोन. दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ ऑस्टिओपोरोसिस. and it is a common in women who have reached menopause. बघा हायपर सिक्रेशन ऑफ पॅराथर्मोनचे काय इफेक्ट आहे? हायपर सिक्रेशन ऑफ पॅराथर्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर मोर ॲब्सॉर्प्शन. तिथे काय होतं असतं? ॲब्सॉर्प्शनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं? मोर असतं ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन्स. दॅट इज कॉल्ड एज अ डिमिनरलायझेशन ऑफ बोन. आणि त्याचं रिझल्टिंग काय आहे? सॉफ्टनिंग बेंडिंग अँड फ्रॅक्चर ऑफ बोन. दिस इज कॉल्ड काय म्हणतात त्याला? ऑस्टिओपोरोसिस. इट इज अ कॉमन इन ह्युमन. हे कशामध्ये आढळतं? ह्युमन्समध्ये जास्त प्रमाणात कॉमनली असतं हे. इट इज अ कॉमन इन ह्युमन हू हॅव रीच इन मोनोपॉज. आणि इथं बघा जी पण पॅराथायरॉइड जे आहे पॅराथायरॉइड ग्लँड तर तिचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. एक्झॅक्टली तिचं कुठे लोकेशन आहे बघा बॉडीमध्ये कुठे पॅराथायरॉइड ग्लँड्स प्रेझेंट आहे तर ते या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. तर ते तुम्ही चांगलं ऑब्झर्व करा की एक्झॅक्टली लोकेशन ऑफ द पॅराथायरॉइड ग्लँड्स.